तर त्यात सुशील कुमार शिंदे यांचं नाव आपल्याला घ्यावं लागतं. इतकं त्यांचं योगदान लक्षणीय आहे. असं म्हणतात, डोंट जज मी वेअर आय एम स्टँडिंग, जज मी फ्रॉम वेअर आय हॅव स्टार्टेड. मी कुठे उभा आहे, कुठं पोचलो आहे यावरून माझं मूल्यांकन करू नका. मी कुठून सुरुवात केली होती त्यावरून माझं मूल्यांकन करा. सुशील कुमार शिंदेंनी कुठून सुरुवात केली होती त्यावरून त्याचं मूल्यांकन केलं तर आजच्या लोकशाही व्यवस्थेत काय चमत्कार घडू शकतो कर्तबगारीनं आणि बुद्धिमत्तेनं, राजकीय बुद्धिमत्तेनं, त्याचं उदाहरण आपण आहात. आपल्याकडे आज या कार्यक्रमाचे सन्मान व्यक्ती मूर्ती म्हणणार नाही कारण त्यांना अजून भरपूर द्यायचं आहे. माझे मित्र प्राध्यापक रवींद्र चिंचोलकर. मी जेव्हा एका डोलायमान अवस्थेत होतो की पत्रकारितेतच राहायचं की पत्रकारितेचं प्राध्यापक व्हायचं किंवा प्राध्यापक झालेलं आहे तेच पुढं चालू ठेवायचं, अशा एका महासंकटामध्ये मी सापडलेलो होतो. आणि त्या काळामध्ये मला जे.एम. वाघमारे सर आणि कुलगुरू शिवराज नाकाडे या दोघांनी सांगितलं, फक्त एक करा, जिथं तुम्हाला आनंद मिळतो तिथं. नैसर्गिक आहे, माझे विद्यार्थीच आहेत ते. BSc केल्यानंतर पत्रकारितेकडे आलेले आहेत. सामाजिक जाणीव, सामाजिक अभ्यास, सामाजिक चळवळीचं चिंतन, वाचन, व्यासंग असणारी फार मोजकी माणसं त्यांच्या पिढीमध्ये होती आणि त्यापैकी ते एक होते. आणि पत्रकारितेचा किडा असणारी मंडळीच त्यावेळेला पत्रकारितेत यायची. त्यात काही पत्रकारितेत काही नव्हतंच त्यावेळेला, म्हणजे पत्रकार म्हणा किंवा काही म्हणा. आणि असं असायचं की वाहून घेतलेला जसं NGOचा एखादा कार्यकर्ता असतो, हे घेऊन आपली झोळी घेऊन फिरणारा, तसा आपला पत्रकार असतो. आणि त्यांनी तसंच राहावं असं त्या काळात लोकांचा समज होता. आणि बऱ्याच पत्रकारांची लग्नही होत नव्हती, कारण पत्रकार काय आहे, ही नोकरी असते की नाही हेही लोकांना कळायचं नाही. तर तशी पत्रकारांची अवस्था व्हायची. आणि माझ्या एका विद्यार्थ्याला एक स्थळ आलं तर त्यांच्या सासूबाईच्या लोकांनी मला विचारलं, हे काय असतं, हे खरंच ही नोकरी आहे का, याचा काही पगार मिळतो का, जाहीर बातम्या छापण्यासाठी पैसे घ्यावे लागतात का. त्यावेळेला आजचा काळ नव्हता तरी त्यावेळेला प्रश्न विचारला, म्हणजे आजचा काळ नव्हता असं मी म्हणतोय, त्यावेळेला असा प्रश्न विचारला की बातम्या छापण्यासाठी पैसे घ्यावे लागतात का. तर मी मला नाही, नोकरी असते, जसं एक कुठचाही व्यवसाय असेल, नोकरी असेल तशीच ही नोकरी आहे, आपण मुलगी द्यायला काही हरकत नाही. आणि व्यवस्थित सुखानं संसार झाला, सगळं व्यवस्थित झालं. त्यांनी घटस्फोट वगैरे घेतला नाही. आजच्या काळातले युवक नव्हते की जाहिरातीमध्ये आपण बघतो की दोन बहिणी भेटतात आणि काय कसं आनंद साजरा करूया. ते म्हणते काय झालं, मी ब्रेकअप घेतला. ब्रेकअप घेतलेलंही सेलिब्रेट करायची आजची पिढी आहे. तयार होणं हे आजच्या काळातलं सगळ्यात मोठं आव्हान. आणि आज पत्रकारितेमध्ये मला असं दिसतं, पत्रकारितेचा विद्यार्थी असल्यामुळं थोडं धाडसानं बोलतोय, स्पष्ट बोलतोय. माननीय संपादक इथं आहेत, त्यांच्यासमोरही बोलण्याचं धाडस करतोय. आज पत्रकारितेमध्ये स्वतंत्र वृत्तीनं, स्वतंत्र बाण्याने, ताठ गण्याने सत्य मांडण्याची वृत्ती असणारं आणि धाडस असणारं मानव पत्रकारितेमध्ये अत्यंत आवश्यक आहे. आणि अशा मानवांना स्वातंत्र्य देणारं व्यवस्थापन सुद्धा आवश्यक. या दोन्ही गोष्टींची कृती जाणवत असते. माझं मत आपल्याला कसं वाटतंय बघा. मला असं वाटतंय की पत्रकार पूर्वीच्या काळामध्ये एक ऑडिओज हे असायची, तबकडी असायची आणि त्याची एक कंपनी होती HMV. आणि त्याच्यामध्ये त्या कंपनीचं नाव होतं हिज मास्टर्स व्हॉइस. आता सध्याचे पत्रकार बहुतेक हिज ऑर हर मास्टर्स व्हॉइस झाले का काय, HMV झाले का काय असं वाटत नाही.
कारण ते स्वतःचं मत मांडण्याचा प्रयत्न करत